आठवतंय आपलं ते बालपण, जेव्हा संध्याकाळचे 7 वाजले की आईचा आवाज यायचा, चला बरं हातपाय धुवून शुभंकरोती म्हणायला सुरुवात करा आणि हो अभ्यासाला बसा. मोबाईल नव्हता, टीव्हीवर फक्त ठराविकच कार्यक्रम यायचे, पण कुटुंबात संवाद होता. आज मात्र आपण एका सोफ्यावर बसून एकमेकांना व्हॉट्सअपचे मेसेजेस करतोय आणि याच हरवलेल्या संवादाला परत आणण्यासाठी अहिल्यानगरच्या राहुरी नगरपालिकेनं एक क्रांतिकारी पाऊल उचललंय. सध्याच्या धावपळीच्या जगात पालकांना मुलांसाठी वेळ नाही आणि मुलांना मोबाईल शिवाय दुसरं जगच नाही. सोशल मीडिया, गेमिंग आणि टीव्हीच्या अतिवापरामुळे तरुण पिढी भरकटत चालली आहे, असं मत राहुरीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे यांनी मांडलं. फक्त ते मत मांडून थांबले नाहीत, तर त्यांनी नगरपालिकेत एक ऐतिहासिक ठराव एकमतानं मंजूर करून घेतलाय. आता राहुरी शहरात दररोज सायंकाळी 7 वाजता एक सायरन वाजतोय. कल्पना करा, संध्याकाळचे 7 वाजलेत, राहुरीत तो सायरनचा आवाज घुमतोय आणि अचानक अख्खं शहर शांत होतंय. ना टीव्हीचा आवाज ना रील्सचा. बाहेर खेळणारी मुलं आता गॅजेट्सकडे न वळता घराकडे धाव घेत आहेत. घरातला तो कर्कश असा टीव्ही शांत होतोय आणि त्याची जागा शुभंकरोतीचे ते मनाला शांत करणारे श्लोक घेत आहेत. अभ्यासाच्या टेबलावर मुलांच्या हातात मोबाईल नाहीये तर पुस्तक आहेत. आई वडील ऑफिसचा ताण बाजूला ठेवून मुलांच्या पाठीवर मायेनं हात फिरवतायत आणि त्यांच्या दिवसभराच्या गप्पा ऐकतायत. आणि चहाच्या कप सोबत आता फेसबुकचे नोटिफिकेशन नाहीयेत, तर आजी आजोबांच्या अनुभवाच्या गोष्टी ते शेअर करतायत. हा 1.5 तास म्हणजे केवळ मोबाईल बंदी नाहीये, तर तुटत चाललेला संवाद साधण्यासाठीचा एक कौटुंबिक पूल आहे. यात नगराध्यक्ष म्हणतायत त्याप्रमाणे मी एक शिक्षक आहे आणि माझी भावी पिढी घडवणं ही आपली जबाबदारी आहे. जर घरात संवाद नसेल तर संस्कार रुजणारच नाहीत. मोबाईलनं आपल्याला जगाच्या जवळ नेलं असेल, पण आपल्या माणसांपासून मात्र दूर केलंय. आणि म्हणूनच राहुरीनं हे 1.5 तासांचं बंधन घालून एक नवा आदर्श महाराष्ट्रासमोर ठेवलाय. राहुरीचा हा डिजिटल डिटॉक्स सायरन तुम्हाला कसा वाटला? तुमच्याही शहरात किंवा गावात असा सायरन वाजायला हवा आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ प्रत्येक पालकांपर्यंत पोहोचवा आणि आय लव्ह नगरला नक्की फॉलो करा.